महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचं व दिलखुलास नेतृत्व आणि अनेक वर्ष उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. बारामती इथं झालेल्या अपघातात विमानातील वैमानिकांसह इतर सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांसह मनोरंजन सृष्टीतूनही दुःख व्यक्त करण्यात येत असून कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की एका दुःखद अपघातात आपण अजितदादांना गमावलं आहे. हे कळल्यावर मला मोठा धक्का बसलाय. मला प्रचंड दुःख झालंय. महाराष्ट्राच्या सर्वात गतिमान नेत्यांपैकी एक असलेल्या अजितदादांना कामात कुचराही अजिबात मान्य नव्हती आणि ते आपल्या सभोवतालच्या लोकांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सतत प्रेरित करायचे. ते स्पष्ट वक्ते होते. त्यांची विनोदबुद्धी अतुलनीय होती आणि संपूर्ण राज्यात ते सर्वांचे लाडके होते. त्यांच्या अकाली निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून येणार नाही. मला त्यांच्याशी अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांना नेहमीच स्मरणात ठेवीन. पवार कुटुंब, त्यांचे प्रियजन आणि लाखो समर्थकांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी एक भावूक पोस्ट शेअर करत म्हटलंय की अजितदादा, महाराष्ट्राच्या राजकारणातील तुम्ही एक विलक्षण व्यक्तिमत्व होतात. तुम्ही खूप आवडायचे. तुमची काम करण्याची पद्धत, तुमचा हजरजबाबीपणा, तुमची सर्वसामान्य माणसाशी थेट त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याची पद्धत, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचं असलेलं लक्ष, तुमची उणीव कायम भासत राहील दादा. तुमच्याशी झालेल्या भेटी कायम स्मरणात राहतील. तुम्ही कायम आठवत राहाल दादा. तर प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी इंस्टाग्रामवर अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत म्हटलंय की देव कुटुंबासाठी हा अत्यंत हृदयद्रावक क्षण आहे. अजितदादा आपल्यातून निघून गेले ही गोष्ट अजूनही अविश्वसनीय आणि मनाला न पटणारी आहे. ते एक अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व, कुशल राजकारणी, प्रशासक आणि आमचे अत्यंत जवळचे कुटुंबीय मित्र होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना तसेच गेल्या काही काळापासून जवळचा मित्र असलेला पार्थ पवार यांना माझ्या मनापासून संवेदना. या अपार दुःखातून सावरण्याची ताकद देव त्यांना देवो. तर प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक हेमंत डोमे याने अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना लिहिलंय की माझे अत्यंत लाडके नेते, महाराष्ट्राचे लोकनेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा यांचं विमान अपघातामुळे झालेल्या निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. हे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला ॲडमिनिस्ट्रेटर गेला. लोकांचं काम करणारा माणूस गेला. अलविदा दादा. भावपूर्ण श्रद्धांजली. तर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे हिने एक व्हिडिओ शेअर करत काय म्हटलंय पहा. तुम्हा सर्वांना कल्पना आहे की एनसीपी काय, मी फार प्रेमात नाही एनसीपीच्या, पण आजची जी काय धक्कादायक आत्ता जी बातमी ऐकतेय ती ऐकून मलाही विचित्र वाटतंय. कारण हे फक्त अनपेक्षित नाही, हे वाईट घडलंय. हे असं ओम शांती. दरम्यान बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याचा संघर्षमय प्रवास पाहून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार भारावून गेले आणि त्यांनी सूरज चव्हाणला हक्काचं प्रशस्त घर बांधून दिलं होतं. आता अजित पवार यांच्या निधनानंतर सूरज चव्हाण याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिलंय की मित्रांनो, माझा देव चोरला आज. मित्रांनो, मला अजिबात विश्वास होत नाही आहे की आपले लाडके कार्यसम्राट अजितदादा आपल्यात नाही आहेत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझी काळजी घेतली, मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. अजितदादांसारखा देव माणूस या जगात नाही, याचं मला लय वाईट वाटतंय, लई दुःख होतंय. माझ्या आई आप्पांनंतर अजितदादांनी माझ्यासाठी इतकं केलं. मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन. दादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचाच सूरज.
प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी भाऊक पोस्ट शेअर करत लिहितात की विश्वासच बसत नाही अजितदादा. तर गायक उत्कर्ष शिंदे याने लिहिलंय की शिंदेशाही परिवारावर नेहमी स्वतःच्या परिवाराप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करणारे दादा विजनरी. कोणीतरी म्हणावं हे खोटं आहे. अजितदादांची कायम आठवण येत राहील. दरम्यान अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना अभिनेत्री सायली संजीव लिहिते की ही गोष्ट स्वीकारणं अत्यंत कठीण आहे. अजितदादा, तुमच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. तर अभिनेता पुष्कर जोग याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलंय की महाराष्ट्राचं राजकारण तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी तुमची अत्यंत गरज होती. तुमचा मिश्किल पण तितकाच थेट स्वभाव यामुळे सगळेच तुमचे चाहते होते. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे खूप धक्कादायक आहे. मोठा नेता गेला. अजितदादा, भावपूर्ण श्रद्धांजली. प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले की मला काही समजत नाही आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. वक्तशीर, शिस्तबद्ध, कामात हुशार आणि विनोदी शैलीने परिपूर्ण असा नेता. सर्वांना जोडू शकणारा एक बेधडक आणि मनमोकळा वक्ता. भावपूर्ण श्रद्धांजली. तर अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेता वैभव चव्हाण, अभिनेत्री तेजश्री प्रधान, गायिका बेला शेंडे, अभिनेत्री हेमांगी गवी, अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री शुभांगी गोखले, अभिनेता सुमित पुसावळे, अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेता प्रसाद खांडेकर, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी कलाकारांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. एकंदरीत विकासात्मक दृष्टिकोन ठेवत बेधडक, स्पष्ट आणि सर्वांना आपलंसं करत दिलखुलासपणे वावरणारं व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.